नमस्कार सर. हा ताई, नमस्कार. नमस्कार. हा, मला ते सगळी घटना कळली, मला ते समजलं. नीलमताई पण तुमच्या संपर्कात, नीलमताईंनी पण कॉन्टॅक्ट केला होता ना? हो हो, बोलले भाऊ. हा, आणि आमच्या ह्या ताई तुमच्या सोबत आहेत आता, संगीता ताई. हो. तर मी आता आयजींच्या बरोबर बोललो या विषयावर, आणि दोन्ही एसपी, जे बीड एसपी आणि धाराशिव एसपी, दोन्ही एसपीच्या बरोबर माझी चर्चा झाली आता. आणि आयजी शर्मा आहेत, त्यांच्याशी बोललोय मी. तर याच्यावर पूर्णपणे सिरियसली जेवढे कोणी लोक याच्या संबंधात असतील, या सगळ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायच्या मी सूचना दिल्या. आणि पुन्हा जो मुलगा अटक झाला, त्याला बेल झाला, त्याला पुन्हा अपिलात वरच्या कोर्टात पण जायला सांगितले. थँक्यू. मला तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा होती. फक्त माझ्या ना जेवढे लोक असतील याच्या संबंधात, या आपल्या मुलीच्या आणि या तिच्या आत्महत्येमध्ये ज्यांचा सहभाग किंवा ज्याच्यामुळे झालंय, एकालाही सोडायचं नाही. आणि जे जामिनावर कोणी सुटलाय त्याला पण पुन्हा बेल कॅन्सल व्हावा म्हणून मी वरच्या कोर्टामध्ये देखील अपील करायला सांगितलंय. आणि आयजी साहेब स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून दोन्ही एसपींच्या बरोबर ते बोलून त्याच्यावर पुढची कारवाई करतायत. आणि सर, एक त्याची बहीण जी पोलीस आहे, मुंबई पोलीस मध्येच आहे, रेल्वे पोलीस, तिच्यावर आणखीन कसलीच कारवाई नाही झाली. नाही, ते सगळं आपण जे कोणी असतील ना याच्यामध्ये, ते सगळ्यांना कोणालाही सोडणार. रेल्वे पोलीस आहेत का? हो, रेल्वे पोलीस आहे. तिला आणखी कसलीच कारवाई झाली नाही. तिचा सबूत दिलाय मी. मला तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या भाचीला न्याय मिळवून द्यावा. बिलकुल. मी काय सांगितलं एसपींना, दोन्ही एसपींना सांगितलंय, त्यांच्या आई आणि वडिलांकडून जे काही आधीची माहिती आहे ती सगळी घ्या. आणि वैयक्तिक त्यांना एसपीला सांगितले तुम्ही लक्ष घाला. आयजीना पण मी सांगितलंय. आणि याच्यात काही कुठं अडचण आली, मी त्यांच्याशी संपर्कामध्ये आहे. आणि जे कोणी दोषी असतील ते कोणालाही सोडलं जाणार नाही. आणि दुसरं सर, ते जी केस आहे ती आपलं बीडला वर्ग करावा, कारण की माझे लहान मुलं आहेत दुसरे, तर त्यांना सोडून मला कंटिन्यू उस्मानाबादला जाणं शक्य नाही. बीडला वर्ग करायला सांगतो मी. हो. आणि तुमच्या भाचीला तेवढा न्याय द्या. मी तुम्हाला हात जोडून तुमची बहीण विनंती करते. नाही, बिलकुल. तुमच्या पाठीशी आम्ही आहोत आणि आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. आपल्या या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना सजा मिळाली पाहिजे. हो. हा, बिलकुल मी करतो. हो. आणि या संगीता ताईंना सांगून ठेवतो मी, तुमच्या संपर्कात काही अडचण आली तर ते तुम्हाला सहकार्य तिकडे करतील. हो. धन्यवाद. ओके. आयजी नाला.